सगळे दागिने माझेच झाले. आत्याबाईंचे पण आणि माझे पण. माझ्याजवळ किती सगळे दागिने झाले आता. असेच जमा करून घेतले मी. खूपच छान. आणि आत्याबाईंना शंका पण नाही आली माझ्यावर. त्यांना डाऊट येणारच नव्हता तसा, पण माझ्यावर खूप भरोसा आहे त्यांचा. तसे पण आत्याबाई म्हणते माझ्यावर भरोसा आहे त्यांना, पण त्यांनी हे दागिने त्या 2 सुनांना दिले असते. मला ना कमीच दिलं असतं तसं पण. म्हटलं असतं की तुझ्या वडिलांचे तुझंच आहे, यांना काय आहे शेवटी. आणि मी तर यांचं एवढं करत पण नाही, त्याच करते. आणि मोहिनी तर समोर समोर झाली असती, तिनंच घेतलं असतं सगळं. कसा तरी मला हा चान्स आला होता ना आता. बरं झालं मी घेऊन घेतले. आता ना मला खरंच माझ्याजवळ खूपच दागिने झाले आता. आता मी म्हणजे आता मी ठेवून देणार. हे कुठे ठेवू मी आता? कुठे ठेवू? कपाटात तर ठेवू शकत नाही, कारण मी समितला म्हटलेलं आहे तूच घेतले म्हणून. तर कपाटात नाही ठेवणार मी याला, दुसरीकडे ठेवावं लागणार मला. तशी पण मोहिनी खूप हुशार आहे, तिला डाऊट आला होता. डबा उघडून पहा, डबा उघडून पहा. बघितला असेल आता बाईंनी. त्यांना तसा माझ्यावर भरोसा आहे, माझ्यासमोर तर त्यांनी बघितलंच नाही. नंतर जर बघितलंही असेल तर त्यांना दिसले दागिने जसेचे तसे त्यांचे. ते तरी हुशारी केली मी. पटकन गेली आणि गाडी आणली ना, तर ते फारच चांगलं झालं. मस्त गाडीनं गेली आणि सगळे जसेचे तसे बनवून आणले आणि पॉलिश करून देऊन दिले. जमलं मस्त, एक नंबर काम झालं माझं. आता काय, आता मी हे सगळे दागिने ठेवून देणार मस्त कपाटात. सॉरी, कपाटात नाही, दुसरीकडे कुठेतरी. अशी सिक्रेट जागा पाहावी लागणार मला. परी, हा परी. अरे यार, ही कशाला येते आता? येते का रूम मध्ये? पटकन उचलावं लागेल मला हे आता. पटकन पटापट उचलते मी आता हे. कुठे ठेवू? पटकन कुठेतरी ठेवावं लागणार मला. इथे लपूनच ठेवते कपाटाच्या मागे पटकन. ही बाई ना सुखाने मला जगू देणार नाही आणि काही पाहू पण देणार नाही. आता छान मी पाहत होती कोणत्या कोणत्या डिझाईनच्या आहे माझ्याजवळ, पण ते पण नाही पाहू देत आहे. म्हटलं काय करून राहिली तू एवढ्या वेळची? मी किती वेळची आवाज देऊन राहिली तुले? एकही आवाज नाही देऊन राहिली तू तर. मोहिनी ताई काही नाही, मी आता की नाही साडी घालत होती, आंघोळ करून आली. आता हा ड्रेस घातला, तयारी करते म्हटलं, साडी वगैरे घालते आणि येते म्हटलं तिकडे. तर तुम्ही आवाजच दिला मला. आवाज दिला तर मग मी अशी चालली. पण तू तर आताच्या आता आंघोळ केल्यासारखी दिसूनच नाही राहिली. खोटी काऊन बोलतो अशी? काय करून राहिली होती सांग मला तू. काही ना काही करत होती. मला खरोखर सांग. मला जर माहित झालं ना परी तर त्या काही केलाय म्हणून, तर तू फक्त लक्षात ठेव, तू आहे ना मी आहे. मग मोहिनी ताई, मी अंग पुसत असते कोरडं, असं म्हणजे ओलं नाही ठेवत. टावेल नेते बाथरूम मध्ये, नंतर माझं अंग पुसते, नंतरच त्याच्यानंतर मी. आणि डोकं मी धुतलं नाही, मग केस कसे काय ओले राहणार माझे? माझे केस एवढीशे थोडी नाही की मी रोज रोज धुवू शकते. तुमचे कसं थोडे थोडे केस आहे, तुम्ही पटकन रोजच धुवू शकता त्याला. माझ्या केसाला काही म्हणू नको, लय चांगले आहे माझे केस तुझ्यापेक्षा. ते तरी ते मॅगी वाणीच आहे, माझे लय चांगले आहे म्हटलं. काय म्हणता तुम्ही मला? बोला पटकन, मला किती तयारी करायची आहे, साडी घालायची आहे. एक तर मला साडी घालायला ना खूप वेळ लागते आणि कोणी घालून देणार पण नाहीये. मग आणखी मग आत्याबाई पण ओरडते तिकडे, लवकर नेत करून. बापा, आत्याबाई तर किचन मध्ये रोज स्वयंपाकच करते तुला म्हणून. इथं आम्ही काय म्हणतो तर दोघी जणी रोज हे करतो. आणि आता वैशाली ताई चालला म्हणते गावाले. आता तू ते किचन सांभाळत बस जो. मी काही सांभाळू शकणार नाही आता, माझ्याकडून काही होत नाही हो बाई. हा, नाही तर मग म्हणशील तर मी चालली जाईल माझ्या घरी. मग बस जो एकटी कुठत. कशाला चालल्या वैशाली ताई आता? कशाला म्हणजे ते नको सांगू, कशाला गिशाला. त्याची डिलिव्हरी आहे आता, जाईल नाही का त्या? आता 8 महिना लागल ना त्याईले. मग त्या जाईल नाही का आता त्याच्या आईच्या गावाले? इथं कोण करणार आहे त्याचं? आता बाई आहे का करा जोगत्या? पण करायचंच काय आहे की त्यांना तिथे जावं लागते. तू येईन कधी तेव्हा माहित पडून तुला काय करायला लागते तर काय नाही करायला लागत. तर मग सांगतो ह्या गोष्टी. नाही, मला नाही पाहिजे सध्या मुलबाळ, काही गरज नाही मला सध्या. मला खूप कंटाळा येतो मुलं वगैरे पाहण्याचा. मला मुलबाळ नकोच सध्या. आता तुम्हालाच तर होईल ना, इतकी काव चिवचिव राहील ना घरात, बिलकुल शांतता राहणार नाही म्हटलं. तुला काय समजणार आहे काय राहते म्हणून? लेकरं पाहिजेच असते. हा, चाव करो का ना करो. लोकांना तर उच नसते दिले. लोकांना कंटाळा नाही येत का तुला चिवून राहिले व्यक्तीले? बरं, तुम्ही मुद्द्याचं बोलताय की फालतू बोलायला आले आहे माझ्यासोबत? मला कामाचं सांगा, मला वेळ नाहीये, काम आहे मला भरपूर. मुद्द्यातच बोलायला आली मी इथं. मला काही गरज नाही त्यासोबत फालतू बोलायची. तू मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी मला काय म्हटलं होतं का? आता बाईचे हे भांडे हरपले, सोन्याचे हरपले म्हटलं होतं ना, दिसून नाही राहिले. मग आता बाईले आले कसे ते डब्यात? त्या डब्बा दिला त्या दिवशी, मग त्याच्यात आले कसे? ते कसे आले म्हणजे त्यातच होते. ते त्यातच होते, मी दुसरीकडे ठेवले होते. मग मला आठवण आली का तिथे ठेवले आहे म्हणून, मग मी काढले. आता बाई आल्या, मला मागितले, मी देऊन दिले. तुम्हाला म्हटलं ना त्या दिवशी, मी दिवसभर शोधले म्हटलं ते. मग मला कपाटात न ठेवता मी दुसरीकडे ठेवले होते. मी तेच उचलले आणि त्यांना देऊन दिले. मला उल्लू बनून राहिली काय तू? तुला असं वाटते काय का मी पागल आहे म्हणून? मी सगळ्याला घुमून आणतो म्हटलं अशी बोटावर. तर तू मला नको घुमवायचा प्रयत्न करू. मला सगळं माहिती आहे तू खोटं बोलून राहिली, खरं बोलून राहिली. मला फक्त तू खरं सांगून दे काय आहे काय नाही. तर मोहिनी ताई, मी खरंच बोलत आहे, मी खोटी बोलतच नाहीये. हा, जे आहे ना ते खरंच आहे. मला आता बाईने ठेवायला दिले आणि तुमची आता जडत आहे की त्यांनी माझ्यावर भरोसा केला, असंच वाटत आहे ना तुम्हाला? म्हणून असं बोलत आहे ना तुम्ही? मला कसं तरी खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आत्याबाई वगैरे सर्व मला बोलले पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत होती. मला काही गरज नाही आहे कोणाच्या नावा घेवायची आणि कोणाची मोठेपणा करायची, वाहवाई घ्यायची. मला काही सवय नाही आहे ती. मला कसं आहे, तडफड काम पाहिजे, तोंडावर बोलायचं. मी असं मागं कोणाच्या काळाने करत असतो. हे तुला सवय आहे. हा, आणि तुला सांगतो मी, माझ्या वाटी जाजू नको. आत्ताच तुला सांगतो मी. आत्याबाईला मी जेव्हा म्हटलं ना डब्बा उघडून पहा, आत्याबाईने एवढ्या वेळा पाहिला नाही. मग रात्री पाहिला, आत्याबाई काय म्हणे माहिती आहे? म्हणे तुला
पाहिजे असं, तुला असं वाटलं का आपल्याला दिले पाहिजे, आपल्याजवळ ठेवले पाहिजे, मलाच उलटा बोलल्या म्हटलं. बरं तुम्ही माझ्याशी वाद घालायला आले का इथे? मला ना बिलकुल इंटरेस्ट नाही आहे तुमच्यासोबत वाद घालण्यात. तुम्ही ना जाऊ शकता माझ्या रूम मधून. तसं पण मी तुम्हाला कितीदा सांगितलं माझ्या रूम मध्ये असं डायरेक्ट येत नका जाऊ. मला ना बिलकुल आवडत नाही कोणी असं रूम मध्ये आलेलं. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी त्या रूम मध्ये होती, तरी पण मी ते रूम शिफ्ट केली, इकडे आली या रूम मध्ये. यात सगळं लुक चेंज केला, मला जसा पाहिजे होता तसं केलं. काय पाहा लागते भल्ला साजरा केला, सारे इकडे अंधार अंधार करून ठेवून दिला. तुम्हाला काय करायला लागते? माझ्या खोलीत अंधार राव, नाही तर मग प्रकाश राव, काही पण राव. तुम्हाला करायचं काय आहे? पण तुमचं बघा ना तुम्ही, काय आहे काय नाही ते स्वतःचं बघत जा ना. दुसऱ्याचं कशाला बघायला येतं? म्हणजे मी सापडली नाही तुमच्या जाड्यात, आता मला काही पण दुसरं ब्लेम करणार का तुम्ही? मग मला काय सांगायला आली होती तिथं? माझ्या डोक्यात होती काय शंका? तू स्वतःच सांगायला आली होती ना, मोहिनीताई दागिने दिसून राहिले, हरपले, असं झालं तसं झालं. नाहीतरी तू म्हटलं आहेच पैशाची भूक इली, होऊ शकते म्हटलं त्याच घेतले असन. जस्ट शट अप मोहिनीताई, काही गरज नाही असं फालतू बोलण्याची. मी कशाला घेऊ? माझ्याकडेच ठेवायला दिल्यानंतर काही पण बोलता का तुम्ही? मी ऐकत आहे याचा मतलब हा नाही आहे की तुम्ही मला काही पण बोलणार. जाऊ शकता तुम्ही माझ्या रूम मधून, बिलकुल निघून जा इथून, आणि माझ्या रूम मध्ये यायचं नाही परत. मला की थांबाची हे नाही हो, एवढी आवड नाही आहे त्या खोलीत यायची थांबाची. मला ही गोष्ट विचारायची होती, क्लिअर करायची होती, म्हणून त्या खोलीत आली होती मी. झालं का तुमचं विचारून? झालं ना, मग तुम्ही आता जाऊ शकता. विचारलं आणि मी तुम्हाला सांगितलं पण जे होतं ते. बापरे, खूपच डेंजर बाई आहे ही इथं, माझ्या मागेच लागली बिलकुल. पटकन तयारी करते आणि जाते मी तिकडे किचन मध्ये, नाही तर आणखी बवाल करेल ही बाई. मोहिनी, परी कुठे आहे? दिसून नाही राहिली ती मला. नाही माहित आता बाई, परीची काही मी काही बॉडीगार्ड नाही होय तिच्या मागं मागं फिरत जाऊ आणि तिला पाच जाऊ कुठं चालली, काय करून राहिली, काय नाही करून राहिली. पहा ना तुम्ही तुमची लाडाची सून होतं. बापा काय झालं तुले आता? काय झोंबलं तुले? नाही तर बापा भल्लीच साजरी बोलतं, नाही तर अशी उद्धटावानी बोलतं. काही नाही झालं मला. तापगी पाय काय तुले? ताप आला काय? ताप नाही आला, संताप आलाय मला. कायचा संताप आलाय तुले? कोण काय केलं तुले आता? त्या परीनं काय केलं? तिच्या कोण माग लागली तू? एकसारखी तिच्या माग लागून गेली. काय केलं तिनं? कोणते घोडे मारले तुझे वाले? मला नाही माहित, माझ्यासोबत बोलू नका तुम्ही आता. मला बोलायचं नाही कोणासोबतच आता. जाय, नको बोलू, नाही बोलत तर अडलाय काय तुझ्याशिवाय? बोलशील तू तर होईन काम, नाही तर होणार नाही. तिला सांगा ना मग, कायले मला काम सांगताय? कोणतंही काम तिला सांगत जा आता. वहिनी काहून आई सोबत असं बोलत असते काय? आई आहे ना, ते एवढं समजत नाही का तुम्हाला का सासू सोबत असं बोलत असते काय म्हणून? असं शिकवलं काय तुम्हाला तुमच्या मायबापानं? तुम्ही काही बोलू नका माझ्या मनात. तुम्हाला काही गरज नाही बोलायची. बोलायचं आहे तर स्वतःच्या बायकोला बोलत जा. भावजाईला बोलायचा एवढा अधिकार नाही आहे तुम्हाला. देर होय तर देरासारखे राहत जा, सासरे बनाचा प्रयत्न नका करत जाऊ. वहिनी मला काही तुमच्यासोबत बोलायचा एवढा शौक नाही येत म्हटलं. मला आवडतही नाही तुमच्यासोबत बोलायला, पण तुम्ही आईसोबत बोलून राहिले ह्या शब्दात, म्हणून मी बोललो. चुप राही रे, बोलू नको तिच्यासोबत. आई ह्या काही बोलून काय पहिले म्हणजे बोलायचं ही दिली आहे काय? काही बोलून कोणाला म्हणून? लहान निपात मोठं निपात, लहान आहे का तू त्यांच्यापेक्षा? तुमच्या बायकोला शिकवा ना मग, मोठ्या सोबत कसं बोलायला लागते म्हणून. का फक्त मला शिकवायला आले तुम्ही इथं? तिला शिकवता येत? आमच्यासोबत कशी बोलते ते? आम्ही लहान आहे का मग तिच्यापेक्षा? माझी बायको पद्धतशीरच आहे, चांगलीच बोलते आईसोबत बाबासोबत सगळ्यासोबत चांगलीच बोलते. असं चांगली बोलते? उद्धटावानी बोलते म्हटलं. मी तिच्यासोबत चांगल्यानं बोलायला गेली तर मला उद्धटावानी बोलून राहिली. निघा म्हणते माझ्या खोलीतून, याची गरज नाही आहे. आणि मी चांगली बोलू? स्वतःच्या बायकोला ते सुधरून होत नाही. दोन डाव पायाली तरी ठेवून राहिले आणि तर मला शिकवायला येऊन राहिले भावजाईले. वहिनी लई झालं काय? लिमिटच्या बाहेर चालल्या ना तुम्ही आता. काय लावलं रे बापा तुम्ही घरात? हे निरा किरतोडा लावून दिला बापा घरात. जराशी शांत राहत नाही. नाही रे, काय म्हणते ते एक चालू करते, ते एक बंद करते तर दुसरा चालू करते. असं वाटतंय का मी पंढरपूरला गेली ना तर त्याच्यापेक्षा तिकडे अजून चाललं झालं पाहिजे होतं. 2-3 महिने यायलाच नव्हतं पाहिजे. आई ते सून होय तर सुनीसारखं राहत जाणं म्हणा. का माणसासारखे कोण बनते हे वहिनी? सुनीत काय होय, तोंड सांभाळून बोलणं जरासा. वहिनीच्या बाहेर बोलून राहिला ना तू, काही बोलतं काय? दादा पहिले आपल्या बायकोला शिकव कोणासोबत कसं बोलायला लागते तर, आणि मग त्याच्यानंतर मले म्हण. आता कोण त्या बायकोला शिकव? तुम्ही शिकवा ना तुमच्या बायकोला पहिले कसं बोलायला लागते, कोणासोबत काय बोलायला लागते. तिला तर तमीच नाही बोलायची, फक्त आम्ही म्हणत नाही, सांगत नाही तिचं कधी. मोहिनी तू चुप राहिली ना, तू चुप राहते. एकामेकाला बोललं ना तर जास्तच वाढत असते. राजेश ने बाबू इले खोलीत ने बरं तिकडे. लस बोलते हे, हिची पाय ना कंडिशन पाय काय आहे राजा, आणि किती बोलते रे हे. वहिनी चाल बरं तिकडे खोलीत चाल, इथं फालतूचा तमाशा नको करू. काय म्हणून घरातली सारी तू जाईये घरात का अशी बोलतो म्हटलं, बाकीच्या कोणीच बोलत नाही. राजेशजी सोडा मला, काही गरज नाही मला समजून सांगायची. सारं समजते मला. नादा नाही का मी? बयाळ आहे का मी? काही मला समजवता नुसतं. हे काही बोलून काय मला? मी काय आता बेटे काही खराब बोलून राहिली होती काय? आम्ही दोघे बोलून राहिलो. याच्यात बोलायची गरज नाही तर येईन काय बोला आमच्या याच्यात? माणसानं काय बोला बायकाच्या याच्यात? तू जाणार रे बाबू रे, तू जाणं. माणूस म्हणजे मी पोरगणी आहे का घरातलं? माझ्या अधिकार नाही काय बोलायचा? अधिकार फक्त तुमच्या बायकोला बोलायचा, मला नाही. मला बोलायची काही गरज नाही म्हटलं. तिकडे दाखवा अधिकार तुमचा. तुम्ही थांबा आता, तुमच्या सासऱ्याला येऊ द्या जरासा. त्याच्या हाताने निर्णयच करतो तुमचा. फार निर्णय करून टाकतो, तुम्हाला अलग अलगच करून देतो. तुमच्या चुला अलग आणि तुमचे घर अलग आणि तुमचे लेकर अलग आणि तुम्ही अलग. बस आम्ही बुडाबुडी राहू आणि जसं झालं तसं करू नका. दादा जरासा अटपत जाय वहिनीले. आता अशा आहे म्हटलं, समोर म्हटलं तुला कधीच ऐकणार नाही जिंदगीत. सुमित मी बोलून नाही राहिलो,
याचा अर्थ असा नाही का मला बोलता येत नाही म्हणून. काय आपल्या लायकीत राहत जाईल ना, आपल्या याच्यात बोलत जाय म्हटलं. माझी बायको जाग्यावरच आहे, फक्त बोलते, बोलायलाच आहे. आपलीच बायको सांभाळ म्हटलं पहिले. हा, माझ्या बायकोला सांगून राहिला लिमिटमध्ये ठेव म्हणून. मी नेऊन राहिलो ना तिला खोलीत, समजावून राहिलो ना. मग आपली तर तुझ्याकडून सांभाळणं नाही झाली. एक सोडून दोन डाव. बापूजी राहू द्या ना, राजेश बापूजी राहू द्या, बोलू नका बरं फालतू. घरात वादविवाद होऊन राहिले सगळे. वहिनी मी म्हणून राहिलो ना तिला चाल म्हणून. आता तो काय बोलून राहिला, तुझ्या बायकोले माणूस किती ठेव, तुझी बायको तुला अटपत नाही. हा, अशानं डोक्यावर बसन. याची बायको नाही बसली का डोक्यावर? राजदा मी चुकीचं बोलून राहिलो काय? हा, आज म्हटलं तुझ्या बायकोच्या आहे ना, आपल्या भावा ते भांडण होऊन राहिले. मायाला निघून राहिले, तुमच्याच बायकोच्या आहे ना, भांडण होऊन राहिले. अरे काही मॅने केलं भांडण, तिच्या आहे झालं म्हटलं. हे ते मला बोलली नसती आणि एवढं मॅटर झालं नसतं ना, तर ही इथपर्यंत गोष्ट आली नसती आणि मी आता पहिले काही म्हटलं नसतं. राजेश, इलीच्या मायच्या इथं नेऊन घाल बाबू. हे 2-4 महिने घालीले नेऊन तिकडे जाय. फालतू माझ्या डोक्याला ताप नको लावू इथं. हे तिथं डिलिव्हरीची घेऊन जाते हिची, आणि इले जरासं सुकू नाही भेटते तिकडे. तिकडे नेऊन ठेव बाबा इले. काऊन जाईन मी? माझ्या आईच्या इथं काऊन जाईन मी? हा, इथंच करून मी डिलिव्हरी. माझ्या नवरा पैसे लावून राहिलाय. तुमच्या पोरात काय धमक आहे? हा, घरात तर किराणा नाही आणून राहिला धडाचा. माझ्या नवरा घर चालवते म्हटलं, पुरं अख्खं घर चालवते सगळं माझ्या नवऱ्याच्या भरोशावर आहे. आणि आता तुम्ही सांगून राहिले बोलत नाही तो माणूस म्हणून आहे काय? काहीच बोलत नाही. त्याला काही म्हणा हा आई करून आणतच राहते, करतच राहते, तरी तुम्ही त्याच माणसाला बोलता. हे पोराला बोलत जा ना जराशा. तर ते पोरगं नाही का माया, मग करण नाही का तो? हा, कामाच्याच वेळेस होईना फक्त हे पोरगं तुमचं. आणि ते पोरगं फक्त लाड करा पुरतं, काही द्या पुरतं, चोरून चारून त्याला बरोबर देताना आम्हाला काही माहित नाही काय, पण आम्ही बोलत नाही. फक्त माझ्या नवरा इकडे अंदर झुरते, काय सगळं मी करतो बा, आणि ह्या मस्त मजा मारते. एवढ्या दिवसात नोकरी करून राहिला, दिले तुमच्या पोरानं कधी पैसे तुम्हाला? दिले काय? किराणा स्थानाची बोंब पडून राहिली त्याची. 10-20 हजाराचा किराणाने अन्न होत. हा, ह्या महिन्यात म्हटलं त्याच्यावर किराण्याची आली तर कसं सारा घरातलं सरून राहिलं, हनहन घर झालं म्हटलं. काहीच नाही राहिलं घरात, हे नाही तर ते नाही. आणि माझ्या नवरा किराणा आणि मागच्या महिन्यापर्यंत तर एक वस्तू नाही सारे म्हटलं घरातली. सारा डचाचं घर भरलं आहे. फक्त मोहिनी बोलली का मोहिनी खराब आहे मग, आणि चुपचाप राहिले ते चांगले आहे मग. म्हणून नाते ज्याची दुखते ना तोच बोलत असते, ज्याची दुखतच नाही तर तो कायले बोलन. त्याचे सारा बरोबर गोड गोड वागता तुम्ही त्याच्यासोबत, सारा देता सारा करता. ते कायले त्याची कायले दुखणार आहे? मोहिनी चाललं तिकडे, आता झालं असेल ना. राजेशजी म्हणते ना आत्याबाई, अलग होऊन जा म्हणते, सगळे अलग करून देतो. तर आपण आता अलगच राहू. आतापर्यंत राहायचं काम नाही पडलं, पण आता राहू आपण अलग. आपल्याला काही भारी नाही जाणार आहे अलग राहिलो तरी. जे भारी जाईल ते पाच बसून त्याचं ते. अरे पण कायले मोहिनी, कायले अलग व्हायला लागते? एवढं मोठं घर आहे, 2 आई बाबाला सोडून आपण बाहेर राहू काय अलग? राजेशजी मी विचार केला काय, मी म्हटलं काय कधी म्हटलं कोणा असं अलग करून देतो म्हणून? आत्याबाईनं फक्त मी बोलतो म्हणून दिसून पडते, पण सगळंच करतो, सगळ्याची कदरही करतो म्हटलं. जाऊ दे ना, घर होय चालूच असते. हा, एवढा लोट घेणं पुरत असते काय घरात? मग मला ही लहान असं शिकवते का तुम्ही पद्धतशीर बोला आईसोबत. हा, अन तुम्हाला म्हणते का नाही आपल्या बायकोला काबूत ठेव. येईन किती ठेवली यायची बायको काबूत. गेला तो, जाऊ दे, त्याच्या खोलीत गेला तो. आता काही वाढवू नको, चल आता घरात चल, खोलीत चल तिकडे. आता बाई ज्या पोरावर तुम्हाला एवढा भरोसा आहे ना, ते पोरगं तुमचं काहीच नाही करणार आहे म्हटलं. एक लक्षात ठेवू जा तुम्ही. आता तू बोलली नसती तर तो बोलला नसता. तू बोलली म्हणूनच तो आला तिकडून भनकला कनी. तर माझ्यावर भनकाचा काय अधिकार आहे त्याचा, मला एवढं सांगा. मी काय त्याची बायको आहे काय? हा, स्वतःच्या बायकोवर भनकाव एवढं? ते तर एवढी बोलते, एवढा जोरात आवाज येते खोलीतून, किती जोरात बोलते ते, मग नाही बनकत हे. मोहिनी चालव झालं असं, लय डोकं दुखते बापा एवढं बोलल्यानं. त्या दिवशी तिनंच म्हटलं ना वैशाली ताई मला, तेच गोष्ट मी तिला म्हटली तर तिनं मला खोलीतून हाकललं. म्हटलं निघा म्हणे इथून, म्हणे काही माझ्या खोलीत याचं काम नाही. हा, घर नाही काही सगळं मात्याबाईचं ना मामाजीचं घर होतं ना बांधलाय ना स्वतः. मग ते नाही काही म्हणत, आणि हिचं काही आहे. मग माझ्या रूम मध्ये कोणी येते तर आम्ही काय हाकलूनच देतो काय? जाऊ दे ना, नादान आहे ते, आता काय करतं? तिच्या मागं लागतं काय? तिच्या मागं म्हणजे नादान काय नाही ते, काय ना नादान आहे तुम्हीच सांगणार. हा, सगळी हुशार आहे म्हटलं ते, नाही छत्री आहे ती, आपला मतलब काढून घेऊन राहिली फक्त. हे पाय आपल्याकडून जेवढं झालं ना तेवढं करायचं मोहिनी. हा, कोणाच्या याचा हे नाही करायचा. हेवा करून काय करतं? आता याकडून जेवढं झालं ना तेवढं करत जाय, नाही झालं तर ते राहू देत जाय. आपण दोघी म्हणून शेवटी करतोच ना, मग वादविवाद करून काही अर्थ आहे काय? सांग बरं त्या गोष्टीले. त्याच म्हणतो वहिनी मी येले, ते हे ऐकतच नाही बा. थोडी लागला हिच्या मागं, हे लागली त्याच्या मागं, भांडून राहिले दोघच जण. त्याचंही चुकलं बापूजी, त्याचं चुकलं का ते असे म्हणून राहिले तुम्हाला त्याने डायरेक्ट म्हटलं? असं बरोबर आहे काय? नाही म्हटलं पाहिजे असं. मी बोललोय ना वहिनी, त्याला बोललो नाही का तुम्ही? सांगा आता किती बोललो त्याला. हा, तेव्हा शेवटी तो चालला गेला. मी काय म्हणतो, आता हे आले म्हणजे यायच्या तरी समोर नका कर जा आता असं. कोणाच्या वहिनी? बाबाच्या काय? नाही, तुमचे भाऊ येऊन राहिले. हा, आले म्हणते ते आपल्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले म्हणते. आता येईनच ते एखाद्या घंट्यात, तर पाहिजे बाबा त्याच्या समोर नका काढू काही गोष्टी किष्टी. अजून त्याचं तर माहिती आहे मग तुम्हाला, बनकले का मग थंडेच नाही होत. मग त्याला कोण शांत करावं अजून? बरं आहे ना भाऊजी येऊन राहिले तर. भाऊजी बरोबर न्याय करते म्हटलं. आता पहिले काही न्याय करता नाही येत. एक भाऊजी मामाजी दोघच बरोबर करते. मग दादाचा फोन नाही आला मुली कधी आली म्हणून? नाही, ते म्हणे इथं 1-2 सवारी इकडच्याच आहे म्हणे, तर ऑटो आहे म्हणे, येऊन जातो म्हणे मग त्याच्यातच तिथपर्यंत. म्हणून त्यानं फोन नाही केला, नाही तर म्हणे मी फोन लावून म्हणे तुम्हाला, जसं फोन लावून म्हणे मी, पण यातच भेटून गेला म्हणते. आणि 2-3 सवारी इकडच्याच आहे म्हणते, त्याच्यात येऊन जाईल मग ते. चांगला आहे. दादा लय दिवसाच्या बाद येऊन राहिला, आता भेटही नाही झाली लय दिवसाची.
वैशाली ताई, मग तरी जाता काय तुम्ही आता? भाऊजी येऊन राहिले तरी मग गावाला जाता काय? हो जातो ना, जातो म्हणजे काय करू मी इथं राहून? जातो मी आता. मी येत नाही तिकडून आता 2-3 महिने. तेही समजलं पाहिजे ना जरासं, एकटं कसं राहावं लागते म्हणून. हो करा आता तुमच्या मनानं, तुम्हाला जसं जसं पटते तसं तसं करा आणि तशा तशा बघा, जसं तुम्हाला वाटते तसं. आता सासू सासऱ्याची काही गरज राहिली नाही तुम्हाला. आम्ही आता दोघं बुडाबुडी पाहतो आमचं. याचं हे घर तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊन घ्या. आम्ही एखादं पाहतो कपडं कापडं राहतो त्याच्यात. आई, ताईला तुला कपडे पाहायला लागते, हे घर तुमचंच आहे ना, तुम्ही तुमच्या घरात राहू शकता ना. आणि आम्ही नाही जाता तुला सोडून कुठं. तुम्ही नका जाऊ मला सोडून, मीच जातो तुम्हाला आता सोडून. काय करता? काव 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 नीर घरात बापा काय होय? हा जरासं सुखानं जगू नाही देऊन राहिले. हा याले म्हटलं तर त्याला राग येते आणि त्याला म्हटलं तर त्याला राग येते. मनाव कोणाला काही समजत नाही. आता बाई जाऊ द्या, आता जा तुम्ही आराम करा. कायचा आराम हो, कायचा आराम न फाराम. आराम करायला मन करते काय माय? हा ते पोरकं चाललं गेलं नाराज होऊन तिकडे. जाऊ दे ना, तर गेलं तर नाराज होऊन. आता नाराज होईन थोड्या वेळानं चांगला होईन अजून. नाही एवढी नको बोलत जाऊ तू. ते कसं आहे, आईच्या मनावर परिणाम होते त्या गोष्टीचा. आता काय म्हातारपणात प्रेम पाहिजे माणसाले, प्रेमानं बोलणं पाहिजे असते. राजेशजी, मी आता बाई सोबत चांगलंच बोलून राहिली होती. तुम्ही सांगा आता, त्या नीरा परीचाच कड घेते कधी बी आपण चांगलंही बोललं तरी. परी अशी परी तशी, मग राग नाही येईन काय? मग मी म्हटलं त्याइले, विचारा परीले असं तसं. आले नाही तिकून, भनकले मार, गोष्टही माहित नाही त्याइले काही. अरे ते पहिले गोष्ट तर ऐका तुम्ही, काय झालं काय नाही झालं. का बस आले ना भनकले का? असे कसे बोलता बहिणी तुम्ही नेन ते माझ्यासोबत बोलून राहिले तर असे. आपल्या बायकोले सुधारणी होत ना, चालले दुसऱ्याला सुधारवाले. सुधारलीच आहे म्हणे मी, मला सुधारायचा प्रयत्नच नका करू. मला बोलणाऱ्याची इशाराच नाहीये जास्त बोलायची. तसे ते नाही दिवसचे मला बोलायला करून राहिले. त्याच्या बायकोला बोलतो का मी कधी कधी त्याच्याच्यानं. जाऊ दे, तू बोलत नको जाऊ. अन काय तू जातो म्हणतं आईच्या इथं तुया? नाही मी नाही जात, मी कायले जाऊ? माझ्या आईलाच बोलावं मी इथं. हा तिथं काय करू गावात? तिथं काय दवाखाना आहे का काय आहे? वक्तावर दुखलं सुकलं तर कुठं जाऊ मग मी जरासा वावरात जातो काय, येतो. बाबानं बोलावलं होतं, जरासा चक्कर मारून येतो म्हटलं. हा आज बरोबर आहे, रविवार आहे तर घरीच आहे तुम्ही, आज नाही सुट्टी आहे ना? हो आता सुट्टी आहे तर म्हटलं जाऊ जरासं. बाबाने मदत होते तेवढी कोणत्या गोष्टी. ठीक आहे ना, जा मग. वैशाली ताई, आज मला इतकं चांगलं वाटलं राजेशजीने माझी साईड घेतली ना, म्हणलं मस्त वाटलं मला. हा नाही तर ते हमेशा घरातल्या ऐकून बोलते, माझ्या ऐकून कधी नाही बोलत. अहो माणूस बरोबर आपल्या बायकोकून बोलत असते, कोणताही असो. मोहिनी, मी गावाला जाईन ना तर तू डिलिव्हरी झाली म्हणजे एवढी बोलत नको जाजो अशी. हा तुझ्या डोक्यावर परिणाम होऊन जाईल म्हटलं. वैशाली ताई, मी बोलणारच नाही आता. तुम्ही गेला म्हणजे तसंही मी कोणासोबत बोलत जाईन. मी तर खोलीतच राहत जाईन, मी येतच नाही बाहेर पाहिले काही. माझी आई राहत जाईन फक्त, ते करत जाईन मग इकडे माईवाला जे करायचं आहे ते. हा पाहिजे मग, काळजी घ्यायचं फक्त स्वतःची बाळाची. वैशाली ताई, तुम्ही बी काळजी घ्या म्हटलं स्वतःची. हो घेतो ना मी, माझी आई राहील ना तिथं. अंकिता, ड्रेस दिला का बाबूला? आणला तो? आणि कितीचा झाला तो ड्रेस? तो ड्रेस 1500चा झाला पूर्ण. हो काय, तुला म्हटलं होतं ना चांगला महागाचा आणजो म्हणून. 2-3 हजारापर्यंत आणला असता तर चालला असता. 1500चाच का बरं आणला? आपण कोणतं नेहमी येतो. आणि जेव्हा आलो तेव्हा आता 2-3 वर्ष झाले, आणि बाळ तर आता पहिल्यांदाच समजा आपण पाहिलो तर त्यांना द्यायला काय होत होतं? 2-3 हजाराचा ड्रेस घ्यायला पाहिजे होता. बघितली मी, मला की पसंतच नाही आले. मग हा एक आवडला होता तर हा 1500ला म्हणे, तर मग 1500चाच घेतला मग. आणि एक ना चांदीची चेन घेतली मी त्याच्यासाठी, म्हणजे गळ्यात पण घालायला होते आणि आपल्याकडून काही ना काही पाहिजे होतं ना. तसं तर सोन्याचं घ्यायचं होतं आपल्याला, पण मी आता एवढे पैसे नाही आणले ना सोबत, त्याच्यामुळं पुढल्या वेळेस ना बाबूला सोन्याची चेन वगैरे करू आपण, नाही तर मग सोन्याची अंगठी वगैरे करू. हा ठीक आहे चालते ना. बरं झालं ते चांदीची चेन घेतली तर. तसं पण आपल्याला घ्यायचंच होतं त्याला काही ना काही. मग तुझ्या बहिणीला बोलून देऊन द्यायला पाहिजे होतं. हो मी म्हटलं आता आई आली की मग आईच्या समोरच देते म्हटलं. आई शेतात गेली ना आज. आल्या नाही का मामीजी अजून? नाही आलीच नाही आई अजून. याचीच आहे आई बाबा दादा तिघ जण गेले आहे आज शेतात. तो बघा बाबू आला, त्याला ना आता जेमतेम मला वाटते धरून चालता येते वाटते. सोप्याला धरून चालत आहे तो आता. ए बाबू, ये इकडे ये. ये रे बाबू इकडे. तू ये म्हटल्याबरोबर येऊन राहिला तो तुझ्या इकडे. हो मग पाचा कोणाचा आहे? ये रे बाबू ये. बघा तुम्हाला आता पण म्हणते म्हटलं आतापासूनच. बेटा मामा म्हण मामा. आत्या नाही मामा, मामा म्हण मामा. अहो त्याला नाही म्हणता येत, सध्या छोटा आहे तो खूप. ते आता आता करता आत्या म्हणत आहे तो. ते पण त्याला स्पष्ट नाही येत आत्या म्हणता. खूप छोटा आहे तो. थोडासा मोठा झाला म्हणजे मग म्हणतो मामा. आपल्या इथच्या रिद्धीचं पोरगं कसं मामा मामा मामाच करते. हो तर तो थोडासा मोठा झाला ना, 1 वर्षाचा आहे ना तो. त्याला मामा येते म्हणताय, मम्मा म्हणते तो. मम्मा म्हणते तो, मामाही म्हणते. आपल्या पण घरी पाहिजे होतं अंकिता, आतापर्यंत काही ना काही. आता झाले ना 5 वर्ष, तर आपल्या घरी राहिलं असतं तर अजूनही आनंद झाला असता नाही. हो मलाच तर अफसोस आहे या गोष्टीचा, पण काय करू मी, आपल्या हाती आहे काय काही. म्हणून तर तुमची आई तुम्हाला म्हणून राहिली, लग्न करा दुसरं. अंकिता काय यार, तू नर्वसच खूप लवकर होतं. मी करणार आहे का? मी किती वेळा आईला म्हटलं की असं बोलत नको जाऊ म्हणून. म्हटलं की नाही म्हटलं तुझ्यासाठी? हो तुम्ही म्हटलं, पण मलाही खूप बेकार वाटतं हो या गोष्टीसाठी. माझ्यामुळे तुम्हाला पण खूपच आहे. तू टेन्शन नको घेत जाऊ बरं अंकिता. मी आता सहजच गोष्ट काढली आहे. आता बाबूला पाहून मला असं वाटलं थोडंसं म्हणून सॉरी, पण आता नाही म्हणणार मी असं तुला काही. नाही तुमचं काही
काहीच नाही चुकलं. आता मला पण अशी गोष्ट येते, आठवते की असं व्हायला पाहिजे होतं, पण आता काय करणार, नाही आहे तर. जाऊ दे ना, आपण एखादी मुलगी नाही तर मुलगा मस्त दत्तक घेऊ आणि मस्त त्याचं पालन पोषण करू. कशाला तू टेन्शन घेते एवढं? आणि आईच्या गोष्टी तू मनावर नको घेत जाऊ जास्त. आता आई आहे ते बोलतेच, कोणाची आई बोलते, मग काय ते मनावर घेता का अजून? ए रे बाबू, ये माझ्याजवळ ये. बापरे, किती मस्त म्हटलं आहे ना आत्या, मला खूपच आवडलं याचं. बाबा म्हण आत्या, म्हण आत्या आत्या. नाही बाबू, आत्याने म्हणून मामा म्हण मामा. हा रे बाबू, आता आत्या म्हणत जाय हा. आत्या म्हणत जाय, मग आत्या तुला खाऊ देते. आत्यानं बाबूसाठी ड्रेस आणला. मग घालून नाही देत का त्याला? नाही हो, घालून कशाला देता, खराब करून टाकन ना तो. मग त्यानं खराब केला म्हणजे कुठे जायला यायला कामात पडते. छान ड्रेस आहे तो. आणि ते पण ना मी आई आल्यावरच देणार आहे. वहिनीच्या हाती मी काहीच नाही देत. कसं आहे, आता मी देईल त्यांना आणखी गैरसमज होईल, त्याच्यापेक्षा ना मी आई आल्यावरच देईन जे काही द्यायचं आहे ते. बरं ठीक आहे. कधी येतो म्हणे मामीशी मग? येईल ना आता. ते आज थोडंसं काम आहे म्हणे म्हणून गेली ते, नाही तर आई काही जात नाही तशी शेतात. ठीक आहे ठीक आहे. मी अंकिता थोडासा आराम करतो. मलकीनी असे कंबर दुखल्यासारखी वाटते आता. हो करा ना, ते रूम आहे ना आपली, तिथे करा आराम. हो बस मग तू, हा येतो मी. हो हो, करा तुम्ही आराम करा.